नमस्कार मित्रांनो, आपण आज LICचा प्रीमियम डायरेक्ट LIC साईटहून कसा भरू शकतो हे आपण बघूया. तर याच्या आपण पहिले आपलं कोणतंही क्रोम ब्राउझर ओपन करूया. हे आपण क्रोम ब्राउझर ओपन केलं. याच्यामध्ये आपल्याला LIC ऑफ इंडिया असं टाईप करून त्या साईटवर जाणं आहे. जी आपली पहिली साईट दिसती LIC ऑफ इंडिया, याला आपण क्लिक करून आपण याला ओपन करूया. त्यानंतर आपल्याला अशी साईट ओपन होईल, LICची ऑफिशियल साईट. त्यानंतर आपण थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला दिसेल अदर ऑनलाईन सर्व्हिसेस. याच्यामध्ये आपल्याला जे आपलं प्रीमियम ऑनलाईन भरायचं आहे ते आपल्याला ऑनलाईन लोनमध्ये क्लिक करायचं आहे. ऑनलाईन लोनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वरती पे डायरेक्ट विदाऊट लॉग इन असं आपल्याला ऑप्शन येईल. तर आपण याला क्लिक करायचं आहे, पे डायरेक्ट विदाऊट लॉग इन. ओके. याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी विंडो 4-5 ओपन होतील. रिन्युअल प्रीमियम, ॲडव्हान्स प्रीमियम, रिप्ले लोन आणि इंटरेस्ट लोन असे 5 ऑप्शन ओपन होईल. त्यानंतर आपण पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, रिन्युअल प्रीमियम. याला क्लिक केल्यानंतर आपल्या इथं पॉलिसी नंबर टाकायचा आहे. पॉलिसी नंबर नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर इथं मोबाईल नंबर, मेल ID असं सगळं टाकल्यानंतर आपण याला आय ॲग्रीला क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर आपण याच्यामध्ये एक पॉलिसी नंबर घेऊया. पॉलिसी नंबर फॉर एक्झाम्पल आपण माझाच पॉलिसी नंबर घेऊया. कॉपी केला आपण 690. इथं आपण पॉलिसी नंबर कॉपी पेस्ट करणार आहोत. इथं 20/6/1990 डायरेक्ट टाकायचं आहे. नंतर याला समोर घेऊन डेट ऑफ बर्थ आपली आली तशी इथं आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर आपण मेल ID टाकायचं. इथं मेल ID नंतर आपण आय ॲग्रीला क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपलं नाव वगैरे इथं सगळं शो होईल. आपलं प्रीमियम किती आहे ते पण दाखवेल. जसं की बघू शकतो मी, माझा प्रीमियम 45,174 आहे वार्षिक. तुम्हाला QR कोडने जर करायचं असेल तर इथं बिल डेस्क 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून पे नावला क्लिक करायचं. याच्यामध्ये तुम्ही UPI, फोनपे 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. याच्यावर तुम्ही बाय एनी ॲपने बी घेऊ शकता किंवा पे बाय UPI QR कोड बी जनरेट करू शकता. QR कोडला बी आपण इथं करून असं QR कोड घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण डायरेक्ट कोणत्याही UPI ID याला स्कॅन करून पेमेंट करू शकतो. अशा पद्धतीने आपण पेमेंट करू शकतो. धन्यवाद.